मित्रांनो, तुम्ही कधी संकटाच्या क्षणी असा विचार केला आहे का की आता माझं रक्षण कोण करणार? आज आपण ऐकणार आहोत एका भक्ताची खरी कथा, जिथे तो मुसळधार पावसात अडकला होता, जीव धोक्यात आला होता, पण त्याला मदतीला आले स्वतः श्री स्वामी समर्थ. होय मित्रांनो, हा अनुभव ऐकताना तुमच्याही अंगावर शहारे येतील. एक साधा भक्त स्वामींच्या दर्शनासाठी निघाला होता. त्याच्या मनात एकच नाव, जय जय रघुवीर समर्थ. पण वाटेत अचानक आकाश काळं झालं, ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि मुसळधार पाऊस पडू लागला. रस्त्यावर पाणी साचलं, वाहतूक बंद झाली, आजूबाजूला झाडं पडू लागली. तो भक्त पूर्णपणे एकटा होता, ना कुठे आसरा ना कुठे मदत. त्याने मनाशी विचार केला, स्वामी, आता फक्त तुमच्यावर विश्वास आहे. रस्ता नदीसारखा दिसू लागला, भक्ताचे पाय चिखलात अडकले. त्याला वाटलं आता माझा जीव वाचणार नाही. त्या क्षणी त्याने डोळे मिटून जप केला, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. त्याचे डोळे भरून आले, पण विश्वास अबाधित होता. अचानक आकाशात तेजस्वी आकाश पसरला. भक्ताला वाटलं जणू कोणीतरी त्याचा हात धरला आहे. त्याने डोळे उघडले तर दिसले समोर स्वामी समर्थांची प्रतिमा उभी होती. त्या प्रतिमेच्या तेजाने अंधार पळाला, वीज शांत झाली आणि पाऊसही हळूहळू थांबला. जिथे भक्त उभा होता तिथे एक छोटं झाड पडलं, पण ते झाड त्याला न लागता बाजूला वळलं. भक्ताच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्याला जाणवलं, स्वामी माझ्या सोबत आहेत, मला काहीही होणार नाही. पाऊस थांबला, रस्ता मोकळा झाला. गावातील काही लोकांनी त्याला आसरा दिला. भक्ताने हात जोडून नमस्कार केला, जय जय रघुवीर समर्थ. तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव ठरला. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असो, जर मनापासून स्वामी समर्थांना हाक मारली तर ते नक्कीच मदतीला येतात. हा अनुभव फक्त त्या भक्तालाच नाही, तर हजारो भक्त रोज अशा चमत्कारांचा अनुभव घेतात. कारण एकच सत्य आहे, अखंड नामस्मरणात स्वामी समर्थ स्वतः प्रकट होतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थांची कृपा नेहमी